हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार। पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी घेतली योगेंद्र पवारांची भेट। पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं योगेंद्र पवारांना निमंत्रण। बच्चू कडू यांना मोठा धक्का। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल करणार 10 तारखेला शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार पटेल यांची प्रतिक्रिया। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार। मंत्री दीपक केसरकरांची माहिती। अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार किरण लहामटे निवडणूक लढवणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून घोषणा। पालघरच्या उरण विधानसभेत शेकापचा प्रचार मेळावा। शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीत 2 गटात वाद। दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। जत विधानसभेच्या उमेदवारीवरून राडा झाल्याची माहिती। नारायणगडाच्या सर्व मर्यादा पाळून दसरा मेळावा होणार। गडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही होणार। मनोज जरांगेंची माहिती। चंद्रपूरच्या माना समाजाच्या जात पडताळणीतील सर्व अडथळे दूर करणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं आश्वासन। रायगडच्या कर्जतमध्ये आंबेडकरांच्या ऐतिहासिक भवनाचं भूमिपूजन। भव्य रॅली काढत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडला। जवळपास 92 कोटी रुपये खर्चून हा वांबोरी चारीचा दुसरा टप्पा होणार। रत्नागिरीत रेल्वे स्टेशनला परतीच्या पावसाचा फटका। पावसामुळे उद्घाटनापूर्वीच रेल्वे स्टेशनवरील भिंतीची दुरावस्था झाल्यानं कामावर प्रश्नचिन्ह। येत्या 2 दिवसात होणार होतं रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं ओपनिंग। नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार। रेल्वे रुळावरील अडथळे दूर करण्यास सुरुवात। अमन लॉज स्थानकाजवळ रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू। पावसाळ्याचे 4 महिने ट्रेन बंद होती। अजित पवारांच्या अकोले दौऱ्यावेळी आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्याचं सादरीकरण। यावेळी आदिवासी बांधवांमध्ये सहभागी होत दादांनीही धरला ठेका। परभणीच्या जिंतूर बाजार समितीचे वादग्रस्त गाळे जमीनदोस्त। न्यायालयाच्या आदेशानंतर बाजार समितीची कारवाई। जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून 2 गटात वाद। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत वातानुकूलित शौचालय। शेतकऱ्यांना 5 रुपये दरामध्ये अंघोळ आणि शौचालयाची व्यवस्था। राबडिया यांच्या संस्थेतून हा उपक्रम सुरू। अमरावती पोलिसांच्या CIU पथकाची मोठी कारवाई। खोलापुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गोदामात 10 लाख रुपयांचा गुटखा जप्त। गेल्या आठवड्यात पकडला होता 20 लाख रुपयांचा गुटखा। अंबाझरी उद्यान येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट, साऊंड आणि मल्टीमीडिया शोचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन। यावेळी मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय उपस्थित। नाशिकच्या मेळा बस स्थानकात चोरी। महिलेच्या बॅगेतून 1,68,000 रुपये किमतीचे 44 ग्राम सोने लंपास। चोरीची घटना CCTV मध्ये कैद। 2 महिलांनी चोरी केल्याचं समोर। नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांना विषबाधा। उपचारादरम्यान एका चिमुकलीचा मृत्यू। सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा अंदाज। रायगडच्या रोहा रेल्वे स्थानकावर अपघात। दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधून पडून तरुण जखमी।
शासकीय रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू. पुणे पंढरपूर मार्गावर टेम्पोनं कारला दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी. माळशिरस तालुक्यातील कारुंडी जवळील घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.